नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। आता निकालाला अवघे काही तास उरलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। याआधी अनेक पोल आलेले आहेत आणि या पोलमध्ये नेमकं कोणाला किती मतं मिळतील हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे। कोणाचं सरकार येईल हे सुद्धा पाहिलेलं आहे। जवळजवळ बऱ्याच पोलमध्ये महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की नेमकं महाराष्ट्रामध्ये चित्र कसं असणार आहे। यामध्ये आता लोकनीती CSDSने सुद्धा एक सर्वे केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या आघाडीचा किती वोट शेअर असेल महाराष्ट्रामध्ये आणि त्या अर्थाने कोणाचं सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ शकेल याचा अंदाज वर्तवलेला आहे। अगदी थोडक्यात आपण हा नेमका सर्वे कसा आहे, किती सॅम्पल्स होते, कुठल्या समाजाचे किती सॅम्पल्स घेतले होते हे सुद्धा याच्यामध्ये समजावून घेणार आहोत। मी जसं सुरुवातीला म्हटलं की लोकनीतीने हा सर्वे केलेला आहे आणि लोकनीतीच्या सर्वेनुसार महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये 39% मतं मिळतील असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे, तर महायुतीला 43% मतं मिळतील असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे। या सर्वेमध्ये सुद्धा महायुती ही महाविकास आघाडीपेक्षा जास्त पुढे आहे, आपल्याला पाहायला मिळते। जास्त नंबर्स घेईल, त्यांची वोट शेअरची टक्केवारी सुद्धा अधिक असेल असं म्हटलेलं आहे आणि एका अर्थाने महायुतीचंच महाराष्ट्रामध्ये सरकार येईल असंच या सर्वेमधनं सुचवण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा सांगतो, महाविकास आघाडीचा वोट शेअर हा 39% असेल, तर महायुतीचा वोट शेअर हा 43% असेल असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे। इतर छोटे मोठे पक्ष असतील, अपक्ष असतील, यांचा वोट शेअर हा 18% असेल असं सुद्धा या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे। आपण एक जर बघितलं, जर महायुतीचं सरकार आलं किंवा महायुतीला काही जागांची गरज पडली, काही आमदारांची गरज पडली, तर 18% वोट शेअर हा इतरांचा असू शकतो, त्यांचे काही आमदार निवडून येऊ शकतात असे या सर्वेमध्ये म्हटलेले आहे आणि त्यांची मदत ही महायुती सरकार स्थापन करण्यासाठी घेऊ शकते असं देखील आपण या सर्वेमधनं म्हणू शकतो। राज ठाकरेंनी याआधीच सांगितलेलं आहे की आम्ही या निवडणुकीमध्ये किंग मेकर असणार आहोत किंवा आम्ही या महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोणाचा असेल हे ठरवूयात किंवा महायुतीमधला एक आमच्या पाठिंब्याने महायुतीचं सरकार येईल असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं। तर दुसरीकडे आजच सकाळी प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा एक ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ते सत्तेत सहभागी होतील, ते सत्तेसोबत असतील असं सुद्धा त्यांनी मध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी असेल किंवा मनसे असेल, यांचे काही आमदार निवडून आले तर ते कोणाच्या बाजूने जातात आणि जर महायुतीला काही जागांची गरज पडली तर मनसे आणि वंचित बहुजन आघाडी ही महायुतीला मदत करेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण ऑदर्सचा वोट शेअर हा जवळजवळ 18% आहे असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे। आता या सर्वेचा सॅम्पल साईज किती होता, तर या सर्वेचा सॅम्पल साईज होता 3959 सॅम्पल साईज होता। इतक्या लोकांशी त्यांनी संपर्क केला आणि त्यांच्या माध्यमातून हा त्यांनी अंदाज घेतलेला आहे। आता किती मतदारसंघांमध्ये हा सर्वे करण्यात आलेला आहे, तर 40 मतदारसंघांमध्ये हा करण्यात आलेला आहे। नंबर ऑफ ACs इन द सॅम्पल म्हणजे असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन्स किती होत्या, तर 40 मतदारसंघांमध्ये हा सर्वे करण्यात आलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून हा डेटा गोळा करणार आहे। किती लोकेशन्सवर हा सर्वे करण्यात आलेला आहे, तर 160 लोकेशन्सवर हा सर्वे करण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या भागांमधल्या 160 ठिकाणी ते गेले होते आणि त्यातनं हा सगळा डेटा आहे तो त्यांनी गोळा केलेला आहे। आता याच्यामध्ये महिलांची संख्या किती आहे, किती महिलांना त्यांनी हे प्रश्न विचारलेले आहेत, तर 46% महिलांची संख्या याच्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मुस्लिमांची संख्या ही 10% आहे, बौद्धांची संख्या ही 5% आहे, शेड्यूल कास्टची संख्या ही 11% आहे, शेड्यूल ट्राईब्सची संख्या ही 6% आहे आणि अर्बन म्हणजे शहरी भागांमध्ये त्यांनी 40% लोकांना या संदर्भातलं प्रश्न विचारलेले आहेत। हा जो अंदाज तयार करताना त्यांनी या सगळ्या लोकांची मतं या सगळ्यामध्ये घेतलेली आहे। त्यामुळे लोकनीती CSDSच्या सर्वेमध्ये सुद्धा महायुती ही आघाडीवर असल्याचं, महायुती ही महाविकास आघाडीपेक्षा पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे अनेक सर्वेमध्ये महायुतीच्या बाजूने कौल असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळे नेमकं आता उद्या महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येत आहे, महायुती असेल का महाविकास आघाडी असेल, कोण सत्तेवर बसतं हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि हे जे सगळे पोल्स आहेत ते खरे ठरतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उद्या दिवसभर मुंबई तकवर या सगळ्या संदर्भातलं विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसरू नका आणि पाहत राहा मुंबई तक।